राज्य परिवहन महामंडल के कर्मचारी संगठनों ने आज विभिन्न मांगों को लेकर आंदोलन किया। संगठनों ने सरकार से 6,500 वेतन अंतर तुरंत देने, निर्धारित तिथि पर वेतन भुगतान सुनिश्चित करने तथा अंतर सहित 55% महंगाई भत्ता जारी करने की मांग की। साथ ही 10, 20, 30% अंतर सहित मकान किराया भत्ता लागू करने, 1% वेतन वृद्धि दर का अंतर तत्काल लागू करने और संगठन द्वारा सुझाई गई अनुशासन व आवेदन कार्यप्रणाली को लागू करने की मांग रखी गई। कार्यशाला एवं महिला कर्मचारियों की समस्याएं दूर करने का मुद्दा भी उठाया गया। संगठनों का कहना है कि कर्मचारियों की आर्थिक स्थिति बेहद खराब है और कई महीनों का वेतन बकाया है। मांगे पूरी नहीं होने पर उग्र आंदोलन की चेतावनी दी गई। एसटी कर्मचारी हा वंचित आणि अन्यायग्रस्त कर्मचारी आहे। छोट्या छोट्या गोष्टीसाठी मीडिया तुमची आम्हाला पगार मिळाला हे सुद्धा दाखवते टीव्हीवर। त्यामुळे आमची परिस्थिती किती खराब असेल की पगार टीव्हीवर दाखवले जाते, यातच आता सर्व काही आलं। आत्ताच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला, तेही अनेक आंदोलने करता कृती समितीची मीटिंग झाली ऑक्टोबर महिन्यामध्ये। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला त्या मीटिंगमध्ये की आमचं 2020 ते 2024ची जी थकबाकी होती पगारवाढीची ती देतो म्हणून। आमची मागणी सर्व युनियनची एक मुस्तदे अशी होती, परंतु शासनाने आपलं रडगाणं सांगितलं की आमच्याजवळ पैसे नाही। तेव्हा ते जे होते त्यांनी 48 हप्त्यामध्ये दिले, कबूल केलं। त्याकरिता प्रत्येक महिन्यामध्ये सरासरी 60 कोटी रुपये लागत होते। 60 कोटी रुपये शासन देणार होती। तर नोव्हेंबर 2025 पासून पैसे देणं सुरू झाले। नोव्हेंबरचे पैसे आणि डिसेंबरमध्ये 2 हप्ते दिले। त्यानंतर जानेवारीचा हप्ता जानेवारी पेड इन फेब्रुवारीचा प्रशासनाने दिला नाही। याचं कारण हे की शासनाने दिलेला शब्द पाळला नाही। जे दर महिन्यात 60 कोटी द्यायचे होते ते नोव्हेंबर महिन्यातही दिले नाही, डिसेंबर महिन्यातही दिले नाही आणि ते 2 महिन्याचे पैसे प्रशासनाने एसटीने आपल्या तिजोरीतून दिले। एसटी म्हणते तिसरा हप्ता द्यायपाशी आमच्यापाशी पैसे नसल्यामुळे हे आम्ही दिले नाही। तेव्हा आम्हाला शासनाचे घेणं नाही, प्रशासनाचे घेणं नाही। आमचे हक्काचे मेहनतीचे पैसे आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे, हीच एक आमची मागणी आहे। जर हे पैसे आमचे तात्काळ जर मिळाले नाही तर एसटी कामगार संघटना, त्याच्या सहकारी संघटना आणि रापा सेवानिवृत्त संघटना, कारण की त्यांचेही पैसे 2020चे सेवानिवृत्त होऊन गेले एसटीचा कर्मचारी, तेही दुर्लक्षित आहे, ते सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊन एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरेल, एवढं मी तुम्हाला सांगतो। महाराष्ट्रामध्ये टोटल संख्या 86,000 आहे। नागपूरमध्ये जवळपास 2,500 संख्या आहे आमची। असं का बरं होत आहे की वारंवार जी आहे एसटी कर्मचारी पगारासाठी जे त्यांना सरकारकडे मागणीच करावं लागत आहे, स्वतः जेव्हा कमाई करते एसटी महामंडळ, तर ही परिस्थिती का बरं आहे? बरोबर आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं की एसटी कर्मचाऱ्याचा पगार होते, उद्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार होणार आहे हे आपली मीडिया टीव्हीवर दाखवते। जर महिनाभर केलेल्या कामाचा मोबदला हे टीव्हीवर जर दाखवत असेल तर याच्यापेक्षा दुर्लक्षित कर्मचारी पूर्ण जगामध्ये नाही आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो। एसटी कर्मचारी तसाही एसटी ही कधीही फायदा देते। एसटी कर्मचारी जीवाचं रान करून काम करते, उन्हात तानात पावसात हिवाळ्यात थंडीत, एवढ्या याच्यामध्ये तो काम करते, परंतु शासनाचं ह्या कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष आहे। एसटी फायद्यात येणार नाही। तुम्हाला एसटी फायद्यात कशी काय येणार? कर्मचारी आपलं काम करतो, एसटी ही सेवा आहे आणि कधीच कोणती सेवा फायद्यात येत नाही। एसटी लहान मुलांना सेवा देते, एसटी वृद्धांना सेवा देते, एसटी महिलांना सेवा देते। 4 जरी शाळेचे पोरं शिकणारे असेल तर त्याला सोडायला रात्री एसटी तिथे विना मोबदला तिथं जाते। त्यामुळे एसटी फायद्यात येणार नाही, हे शासनाने लक्षात ठेवावं। आणि जर हे जास्त जर दुर्लक्ष झालं तर एसटी कर्मचारी हा आता रस्त्यावर उतरेल। मी तुम्हाला पहिले सांगितलं की एसटी ही कधीही फायद्यात जाणं, काही गोष्टी स्पष्ट बोलणं कबूल करायचं। एसटी ही सेवा आहे आणि सेवा कधीच फायद्यात राहू शकत नाही। ही नो नफा नो तोटा ह्या याच्यावरती राहू शकते, परंतु फायद्यात एसटी आता सध्याच्या पहिले एकेकाळी काही दिवस राहिली फायद्यात, परंतु आता ते शक्य नाही, कारण की प्रायव्हेट बसेस आता त्यांचाही पोट आहे, आम्ही त्यांना म्हणणार नाही, त्यांचे फायद्यात राहत नाही। मग सरकार एवढ्या घोषणा कशासाठी करते? मला हे सांगा, एसटी कर्मचारी जीवाचं रान करतो, मला त्या राजकारणात पडायचं नाही आहे। जे काहीही करत नाही त्यांना शासन 1500 रुपये देऊन राहिली ना, मी त्यांना देऊ नका म्हणत नाही, परंतु जो जीवाचं रान करून राहिला त्याला न देणं आणि जे काहीच करत नाही ते फक्त राजकारणासाठी तिथे देणं, यातच हे सर्व काही आलेलं आहे। बरं, एक शेवटचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडनं असा म्हणा
की सपोज ही तोट्यात जर गेली तर शासन एस टी महामंडळ कधीही बरखास्त करू शकतं किंवा बंद पाडू शकतं. तर तुम्हाला काय वाटतं की हे बंद व्हायला पाहिजे का? गरिबांची जी हक्काची जी ही बस आहे याच्यामध्ये ती दोन बंद भाग झाली आहेत. पाहिजे का? आमचे कर्मचारी म्हणणार नाही की आमची हे एस टी बंद व्हावं, आम्ही कोणताच कर्मचारी म्हणणार नाही की माझी रोजीरोटी बंद व्हावं. आणि ही एक सेवा आहे, ही शासनाद्वारे लोकांना मिळायलाच पाहिजे. शेवटी हा शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे. मी अंगीकृत व्यवसाय म्हणून राहिलेला, तर शासनाने त्याप्रमाणे नियोजन करावं. त्यात कर्मचाऱ्याचा त्यात प्रश्न येतो कुठं? कर्मचारी तर आपलं काम करते ना. त्या कर्मचाऱ्याची सकाळी 5 वाजता ड्युटी लागते, तो सकाळी 5 वाजता हजर होतो ना. तो आपलं कंडक्टर काम करते, ड्रायव्हर काम करते, मेकॅनिक काम करते, बाबू काम करते, जे दिलं ते. त्याच्यामुळे कर्मचारी याच्यामध्ये सगळ्यात जास्त वरिष्ठ पातळीवरचं नियोजन जे आहे ते फार वाईट आहे. आणि बोलायला बरंच काही आहे, परंतु तो मंच आज इथे बोलण्याचा नाही आहे. नाही तर त्या विषयावर आम्ही बोलू शकतो की हा तोट्यात काय आहे. जर ह्या मागण्या तात्काळ आमच्या मंजूर नाही झाल्या तर मी मगाशी सांगितलं की एस टी कामगार संघटना, त्याच्या सहकारी संघटना आणि सेवानिवृत्त संघटनासुद्धा सोबत राहून सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरेल, एवढं तुम्हाला